आज ब्लॉगिंगला सुरुवात डायरेक्ट रानाने केली, कारण आपल्या रानामध्ये चालली बुंडी बांधायची. बुंडी बांधायचा विषय असा असतो, 2-3 दारे एकत्र करायची आणि त्यात हळूहळू पाणी सोडून द्यायचं बरं का. इथं टॉपमध्ये काम चाललं, तिथनं मी गाडीला स्टार्टर मारून जयाला घेऊन डायरेक्ट चाललो लिंबमध्ये, कारण आपल्याला आज आपलं आधार कार्ड अपडेट करायचे. मग काय आलो तहसीलदार कार्यालयामध्ये, आधार कार्ड अपडेट केलं, पण त्यांना द्यायला तिथं सुट्ट पैसेच नव्हतं. लगेच दुकानावर जाऊन आहे ना थोडंसं खायला घेतलं, पैसे सुट्ट केलं, त्यांना पैसे देऊन टाकलं बरं का. तिथनं आम्ही डायरेक्ट गेलो कोटेश्वराच्या मंदिरावर म्हणजे दर्शन घ्यायला व देवाचं मस्तपैकी दर्शन घेतलं. तिथनं गाडीला स्टार्टर मारून लगेच आम्ही घरी पोहोचलो. घरी आल्या ना राहिले साहिले पैसे सगळं घेतलं आणि मी गाडीला स्टार्टर मारून लगेच खिंडीवर चाललो बरं का. खिंडी येऊन मस्तपैकी 2 वडापाव घेतलं, डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन जेवणावर मस्तपैकी 2 वडापाव रेटावलं, लगेच आपलं गाडीला स्टार्टर मारून रानामध्ये आलो बरं का. जवळजवळ सगळीच बुंडी बांधून चालली होती. बुंडी कार्यक्रम मात्र एक नंबर झाला होता बरं का. तिथनं डायरेक्ट मी घरी आलो. घरी येऊन बारका शूटर म्हणला की त्याच्या कानातली बाळी काढायची, कारण शाळेतले शूटर लोक ओरडायला लागले बरं का. मग लगेच मालगावला चाललो बरं का. दादा गोट्या पण आपल्याला भेटला, गोट्याला आपल्या ब्लॉगमध्ये घेतला आणि डायरेक्ट मालगावमध्ये पोहोचलो सोनाराच्या दुकानामध्ये. वाघाची लगेच बाळी बिळी काढून टाकली. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय वेगळं वाटलं का? नसलं वाटलं तर मी सांगून टाकतो बरं का. आपल्या व्हिडिओची क्वालिटी जरा खतरनाक झाली, कारण आपण शेवट आयफोन घेऊन टाकलाय. आता हा आयफोन कुठला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा ब्लॉग इथे संपवतो.